विद्यालय अंतर्गत मराठी वाङ्मय मंडळ आयोजित सावित्री जन्म उत्सव साल 2021 या कार्यक्रमात मी प्राध्यापिका छाया तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करते। 3 जानेवारी हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपल्या समस्त स्त्रीवर्गासाठी जणू एक सणच आहे। चला तर मग या नवीन वर्षाच्या या सर्वात पहिल्या सणाचे उत्सवात रूपांतर करूया आणि ह्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती ज्ञानज्योती माऊलीला आपल्यातर्फे एक विनम्र अभिवादन करूया। सर्वसामान्यपणे आपल्याला असं दिसून येतं की समाजात लोकमान्य होतो तो पुरुष, पण त्याच्या जीवनाला आकार देणारी स्त्री मात्र प्रसिद्धीपासून दूर राहते। सावित्रीबाईंचं कार्यही खूप मोठं होतं। महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शिक्षण आणि सामाजिक कार्यात भाग घेतला आणि अजोड कार्य केलं। त्याच सावित्रीबाई फुले मैं प्राध्यापक बागुल लाला लजपत राय कॉलेज में पढ़ाता हूँ। विद्यार्थी मित्रों, आज हम सावित्रीबाई फुले की जयंती के अवसर पर चर्चा करने वाले हैं। विद्यार्थी मित्रों, मैं आपसे कहना चाहता हूँ कि समाज में जब भी अन्याय अत्याचार होता है और उसे खत्म करने के लिए किसी न किसी व्यक्ति को आगे आना पड़ता है, और इस प्रकार से जो संघर्ष सावित्रीबाई फुले ने किया, उस संघर्ष के बारे में आज मैं आपके सामने कुछ बताने वाला हूँ। सावित्रीबाई फुले, इन्होंने जो संघर्ष किया है वो समाज के लिए प्रेरणा है, और एक एक अनुभव जो उन्होंने अपने जीवन में अर्जित किए, वो अनुभव सोचकर भी हमें एक अलग दिशा में लेकर जाते हैं। सावित्रीबाई, जिनको प्रथम शिक्षिका कहा जाता है, और बचपन में ही उनकी शादी करा दी गई। इस प्रकार से शादी के पश्चात उन्होंने जो अनुभव लिया, उस अनुभव को उन्होंने अपने जीवन में बताने की कोशिश की। वह समय बहुत ही बुरा था। कुरीतियां, बाल विवाह, सती प्रथा, इस प्रकार के जो परंपराएं उस समय थी, वो परंपराओं से पूरी तरह से समाज जकड़ा हुआ था। शादी होने के पश्चात जब सावित्रीबाई अपने ससुराल आई, महात्मा फुले के पिताजी भी पुराने ख्यालों वाले थे, और आखिरकार उनको भी घर से बाहर निकाल दिया गया।
फिर से पूना में आकर सावित्रीबाई फुले रहने लगे और फातिमा नामक महिला ने उनको उस समय सहयोग दिया। और इतना ही नहीं, फातिमा नामक महिला ने उनको जो स्कूल है, स्कूल के लिए उन्होंने जगह बनाई। याद रखो, पुराने जमाने में महिलाओं को पढ़ना पाप समझा जाता था। याद रखो, क्योंकि जो जाति व्यवस्था थी, जो छुआछूत व्यवस्था थी, महिलाओं को पढ़ाया नहीं जाता था, दबा के रखा जाता था। सती प्रथा, ये सारी प्रथाओं के कारण समाज पूरी तरह से जर्जर हो चुका था। और उस समय अपने पति की मदद से उन्होंने पूना में पहली स्कूल आरंभ की। और जो भी व्यक्ति कुछ करने की कोशिश करता है, समाज उसके खिलाफ रहता है, समाज उसका विरोध करता है। और वही अनुभव सावित्रीबाई फुले ने अपने जीवन में किया। स्कूल को तो उन्होंने आरंभ किया, और स्कूल आरंभ होने के बाद उनको बहुत बुरा अनुभव आया। पहली स्कूल लड़कियों के लिए उन्होंने आरंभ की, लेकिन समाज को ये सब कुछ नागवार गुजरा और उन्होंने इसका विरोध करना शुरू किया। और आखिरकार जब वो पढ़ाने के लिए निकलती थी, उस समय एक साड़ी साथ में लेकर चलती थी, क्योंकि उनको पता था कि समाज मेरा विरोध जरूर करेगा। और आखिरकार वही अनुभव उनको मिला। जब वो रास्ते से गुजरते थे, उस समय लोग उनके ऊपर कीचड़, गंदगी फेंकते थे, और बुरा न मानते हुए आखिरकार वह जब स्कूल में पहुंचती थी, तब वो साड़ी बदलकर वह बच्चों के सामने आती थी। इस प्रकार की परिस्थिति का संघर्ष उन्होंने किया। आगे चलकर समाज का वास्तविक चित्रण उनको पता चलने लगा कि ये जो बाल विवाह था, उसको उन्होंने विरोध करने की कोशिश की। आगे चलकर विधवा प्रथा, सती प्रथा, जब विधवा यानी विधवा की दोबारा शादी नहीं की जाती थी, इस प्रकार से उनको घर में ही दबाया जाता था। तो ये अन्याय, अत्याचार उन्होंने खत्म करने की कोशिश या प्रयास किया। और इस तरह से महिलाओं की पहले स्कूल खोलने का जो श्रेय है, वहां पर सावित्रीबाई फुले को जाता है। भाई, आजकल की परिस्थिति बहुत अलग हो गई है। कितनी सारी लड़कियां सावित्रीबाई फुले के बारे में जानती हैं, बहुत कम लड़कियां जानती होंगी। आजकल मैं एक बात कहना चाहूंगा कि जिन लोगों ने जो योगदान दिया है, उसे आजकल का समाज पूरी तरह से भूलते जा रहा है। केवल आधुनिकता की तरफ बढ़ने की कोशिश समाज कर रहा है। लेकिन मैं तो कहूंगा कि हर एक महिला को इस प्रकार से सावित्रीबाई फुले के बारे में पता होना चाहिए कि उन्होंने जो बलिदान, जो त्याग उन्होंने हमारे लिए किया है, इस प्रकार से उस बलिदान को हमें याद रखना होगा। और समाज सुधारकों ने जो भी किया है, वह हमें जानकारी होनी चाहिए। इस प्रकार से तो बहुत सारी बताने की जैसी बात है। सावित्रीबाई फुले ने जीवन के अंदर बहुत बड़ा संघर्ष किया है, लेकिन उनको अपने पति का सहयोग भी मिला है, याद रखो। और एक घटना मैं आपको यहाँ पर बताना चाहूँगा कि पुराने समय में जो बच्चे होते थे, जन्म होने के बाद ही बच्चों को कहीं पर नदी पर बहा दिया जाता था, कहीं पर फेंक दिया जाता था। तो सावित्रीबाई फुले ने इस प्रकार से उस आश्रम खोला। उन्होंने एक आश्रम का निर्माण किया और उस आश्रम के सामने एक उन्होंने बोर्ड लगाया, आप जो भी बच्चे रहेंगे, आप वहाँ पर इधर उधर मत फेंको, उन बच्चों को हमें हमारे पास दो। इस प्रकार से तो देखो, एक अलग अलग तरीके से उन्होंने कार्य किया, याद रखो। और प्लेग जैसी बीमारी की सेवा करते करते, बीमार लोगों की सेवा करते करते यहाँ पर वह अपने प्राणों को उन्होंने गंवा दिया। अंतिम सांसों तक वह संघर्ष करती रही, याद रखो। तो इस प्रकार से यही मैं कहना चाहूँगा कि आज के जयंती के अवसर पर हमें उनके कार्यों से प्रेरणा लेकर उनका कार्य कुछ हद तक हमें भी आगे ले जाने की आवश्यकता होती है। भले हम उनके जैसा कार्य नहीं कर सकते हैं, लेकिन समाज में हमारा योगदान मिलना चाहिए।
समाज में हमारा क्या उत्तरदायित्व है, हमारी क्या जिम्मेदारी है, यह अगर आप समझ गए तो ये उनके लिए एक बहुत बड़ी बात होगी कि हम भी कुछ कर सकते हैं, कुछ सीखने की कोशिश हम लोग कर सकते हैं। तो इस जयंती के अवसर पर बस मैं यही बात आपके सामने कहना चाहूँगा। धन्यवाद। तर सावित्रीबाईंबद्दल तुम्हाला ठाऊकच असेल की सावित्रीबाई फुले या महात्मा फुले थोर समाजसेवक महात्मा फुले यांच्या पत्नी आहेत. त्यांच्याबद्दल आपण आणखी थोडीशी माहिती घ्यायला हवी. भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या शिक्षिका, स्त्री मुक्तीच्या उद्गात्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, दलितांच्या कैवारी, समता चळवळीच्या प्रणेत्या, अर्वाचीन मराठी कवितेच्या जनक अशा सावित्रीबाई फुले आहेत. त्यांनी काही शब्द कोट केलेले आहेत, ते मी वाचते. त्यांनी म्हटलेलं आहे, सावित्रीबाई फुले यांचेच तोंडचे वाक्य आहे हे. त्यांच्या शब्दात सांगायचं तर आळस, परावलंबन वगैरे दुर्गुण न वाढण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर विद्यादान होय. विद्याचं दान करणं दुसऱ्या कोणत्याही दानापेक्षा विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे. विद्या देणारा व विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या योगाने खरीखुरी माणसे बनतात. या धर्माच्या शक्तीमुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशाली निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो. आपल्या पुत्रास शिकवणे हे माता पित्यांचे कर्तव्य आहे. जे माता पिता आपल्या पुत्रास किंवा कन्येस शिकवित नाही ते आपल्या पुत्राचे व कन्येचे शत्रू असतात असे समजावे. आणि म्हणून आई बापांनी आपल्या मुलामुलीस विद्या शिकवावी. विद्येच्या योगे सदाचरणाचे व्रत पार पाडण्यास ते समर्थ होतात. हे सावित्रीबाई फुले यांचे म्हणणं आहे. किती सार्थक आहे असं म्हणायला हवं, कारण ते आजच्या काळात एक तितकंच उपयुक्त आहे. सावित्रीबाईंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 ला एका शेतकरी कुटुंबात झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव हे त्यांचे जन्मगाव. खंडोजी नेमसे पाटील आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याच्या पोटी सावित्रीबाई हे पहिले अपत्य म्हणून जन्माला आले. सुमारे 189 वर्षांपूर्वी सावित्रीबाईंचा जन्म एका लहानशा खेड्यात झाला. सावित्रीबाईंच्या जन्मतिथीची नोंद सरकार दरबारात तारखेसह उपलब्ध आहे. ही गोष्ट तत्कालीन परिस्थितीचा विचार करता आश्चर्याची आहे. पण बहुतेक वेळेला आपल्याला असं दिसतं की जन्मतारीख खरी नसते, कारण त्यांना पूर्वी अशिक्षित लोक होते, पण यांची मात्र जन्मतारीख खरी आहे. ती एक खरोखर आश्चर्याची गोष्ट. शके 1762 फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे इसवी सन 1840 ला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा विवाह थाटात पार पडला. विवाहाच्या वेळी ज्योतिराव फुले 13 वर्षांचे तर सावित्रीबाई 9 वर्षांच्या. सावित्रीबाई विवाह करून आल्या तेव्हा त्यांना अक्षर ओळख नव्हती, पण ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या शेतात गुळाक्षरे तर मातीवर काळी करून अक्षर त्याला गुळाक्षर आपले असतात, गुळाक्षरे मात्र मातीमध्ये गिरून त्या शिकल्या.
त्या लेखन वाचन पाढे बेरीज वजाबाकी हिशेब शिकत होत्या. शिक्षणाची परीक्षा व्हावी असे ज्योतिबांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी परीक्षा दिली व त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. 1845च्या शैक्षणिक वर्षात त्यांनी शिक्षकीची ट्रेनिंग घेऊन 1847 मध्ये प्रशिक्षित शिक्षिका तर त्या झाल्याच, पण अहमदनगरच्या फेरारबाईंकडे जाऊन मुलींना शिकवण्याचे कसब आणि प्रशाळेच्या प्रशासनासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. अशा प्रकारे मार्गदर्शन घेतले. अशा प्रकारे सावित्रीबाई महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका होत. त्यांनी अध्यापनाचं कार्य केले नाही, तर मुख्याध्यापिका आणि संचालिका म्हणूनही त्यांनी जबाबदारीने काम केलं. 1848 ते 1852 या काळात पुणे आणि सातारा या परिसरात महात्मा फुलेंनी जवळजवळ 18 शाळा उघडलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचं मोठं योगदान आहे. महात्मा फुलेंनी राष्ट्र विकासाचा उदात्त आणि अति भव्य हेतू डोळ्यापुढे ठेवून स्त्री शिक्षणास प्राधान्य दिले. या क्रांतिकार्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता. कर्मठ समाज व्यवस्थेत अनंत अडचणी आणि अवहेलनेवर मात करणाऱ्या त्या युगप्रवर्तक आहेत. असामान्य त्याग, कार्याप्रती असीम निष्ठा, अखंड परिश्रम, अतुलनीय धाडस आणि अविचलपणे मूल्यांची जपणूक करणारे हे व्यक्तित्व तमाम भारतीय स्त्री जातीस प्रेरणादायी आणि वंदनीय आहे. त्या स्त्री मुक्तीच्या आद्य प्रणेत्या असून महात्मा फुलेंच्या अंतिम संस्काराच्या वेळी दत्तक मुलाला नाकारणाऱ्या माळी समाजासमोर स्वतःचे दुःख विसरून यशवंताला मानलेला मुलगा त्या मानत होत्या. त्याला दत्तक घेतलेलं होतं. त्या मुलाचा हात धरून ज्योतिबांच्या पार्थिवाला त्यांनी अग्नी दिला. भारताच्या इतिहासातील ही एकमेव आणि अभूतपूर्व घटना आहे. महारवाड्यातील गायकवाडाचा प्लेगग्रस्त 4-5 वर्षाच्या मुलाला उचलून दवाखान्यात नेत असताना त्यांनाही प्लेगची बाधा होऊन त्यातच त्या मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. एखाद्या शूर शिपायाने लढता लढता मरण स्वीकारावे तसे वीर मरण सावित्रीबाईंनी स्वीकारले. अशा बुद्धिमान आदर्श पत्नी ज्यांनी ज्योतिरावांना आयुष्यभर साथ केली, त्या केवळ ज्योतिरावांची सावली बनून राहिल्या नाही, तर त्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि प्रभावी कर्तृत्व यामुळे त्या आदरास निश्चितच पात्र आहेत आणि त्यांच्या स्मृतीस माझे त्रिवार वंदन. आणि आज मला अतिशय आनंद होतो की आपण महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आहे. खरं म्हणजे त्यांचंच योगदान आहे आणि त्यासाठी योग्य आहेत. मला वाटतं की त्यांना शासनाने अशा प्रकारे दिन साजरा करून न्याय दिलेला आहे आणि आपण त्याचंही नक्कीच स्वागत करतो. शासनाने खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि यापुढेही आपण असंच तो साजरा करणार आहोत. तर आपला हा पहिला दिन आहे साजरा करण्याचा. त्यासाठी सगळ्यांनी ज्यांनी कोणी सहकार्य केलं आहे त्यांचं मी निश्चितच आभार मानते. आणि हा कार्यक्रम आता छाया मॅडम करणारच आहेत, पुढे सादर करणाऱ्या पुढच्या जी आहे सूत्रसंचालन जे आहे त्या करतील. तर मी छाया मॅडमना सांगते की पुढचा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवावा. धन्यवाद. मी मयुरी दलवी, इयत्ता 12वी, रोल नंबर 3038, डिव्हिजन F. नमस्कार अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे सर्व मित्रमैत्रिणींनो. आज मी आपणासमोर भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कविता सादर करीत आहे. अज्ञानाच्या छायेखाली गरीब जनता खितपीत पडली, अंधश्रद्धाने जुन्या रूढींच्या विलखामध्ये पार अडकली. पुरुषी सत्ता त्यात बिचारी गुलाम नारी दबली गेली, 4 भिंतीच्या आत राहुनी घरकामाला झुकली गेली. नव्हते तिचं स्वातंत्र्य कशाचे, पाटी पुस्तक दूर राहिले, क्रांती सूर्य मग उदया झाले, दुःख स्त्रियांचे त्यांनी जाणले. आरंभ झाला नव्या युगाचा, अडाणी मुलगी साक्षर झाली, ह्या देशाची प्रथम शिक्षिका गुरुमाता सावित्री जन्मली. मागितली एक गुरुदक्षिणा, महिलांना तू शिकव आता, वाट दाखवून ज्ञानाची दे, पुनर्जन्म तू होऊनी माता.
आज्ञाशीर साध्य मानुनी सावित्रीने विडा उचलला. बोल विखारी दगड माती झाले गेली क्षणाक्षणाला, झेलत गेली क्षणाक्षणाला. लोक पुढारी निंदा करीती वसातीने पण नाही सोडला. अग्निपरीक्षा सोसत गेली अनिष्ट रूढीवर घाव घातला, अनिष्ट रूढीवर घाव घातला. सत्यप्रथेला विरोध केला, बालविवाह हा गुन्हा ठरली. केशवपणा विधवेचे रोखून पुनर्विवाह तिचा घडवला, पुनर्विवाह तिचा घडवला. अश्यपृष्ठेला दूर सारुनी मुली महिलांची शाळा काढली. हळूहळू जनजागृती होऊन महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली, महाराष्ट्रामध्ये क्रांती घडली. शिकू लागल्या माता भगिनी, अक्षर त्यांना कळू लागले. अधिकाराची जाणीव झाली, कुटुंब त्यांचे घडू लागले, कुटुंब त्यांचे घडू लागले. उद्धार झाला, सबला झाली घराघरातील अबला नारी. अमूल्य हे उपकार आम्हावर, तुम्हा पुढे नतमस्तक सारी, तुम्हा पुढे नतमस्तक सारी. धन्य महात्मा फुले, धन्य ती अर्धांगिनी. सावित्री माऊली ज्योती संगे, मशाल बनवली अखंड उजळून अमर जाहली, अमर जाहली, अमर जाहली. धन्यवाद. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले. सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात माझा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या व्यक्तीशी माझं लग्न झालं. हळूहळू मला कळू लागलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो काय सामान्य माणूस नाही, तर लाखो माणसांना ऊर्जा देणारा क्रांती सूर्य. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडीत सर्व मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली गेली आणि त्यातील मी पहिली शिक्षिका. एक दिवस नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक व्यक्ती माझ्या समोर आला. तो म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या मुलींना शिकवणे बंद कर. तुला तुझा आबरू प्यारी आहे की शिकवणे? आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकले गेले, मी सहन केले, शिव्या दिला, दगडफेक केली. अहो, अगदी लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा मी गप्प राहिले. आता हळूहळू ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या आणि शाळेचा व्याप पण वाढत होता. सगळं सुरळीत चालू होतं, तर त्यात एखाद्या बाईचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं, तिच्या डोक्यावरचे केस बोडके करायचे, तिला एका खोलीत कोंडून ठेवायचं. अहो, तिचा नवरा गेला, त्यात तिची काय चूक? आम्ही त्यासाठी आवाज उचलला आणि इंग्रज सरकारांनी सतीबंदी कायदा केला. सांगण्यासाठी खूप गोष्ट आहे. बाबांनो, आम्ही मागे हटलो नाही, लढू राहिलो. Good morning everyone. I, Rita Patel, on this auspicious occasion of Women's Empowerment Day, would like to say a few words about Savitribai Phule. Who was Savitribai Phule? Savitribai Phule was a great reformer who contributed to reform orthodox Brahmin culture in India. She was born on 3rd Jan 1831 in Naigaon, married at the age of 9 with Jyotirao Phule, who was 13 years old. Jyotirao encouraged Savitribai and educated herself and supported her objective of women education and empowerment. In pursuit of this goal, the couple founded the first girls' school in Bhidewada, Pune. Lately, she set up 17 more schools for which she was criticized and even attacked by throwing stone and cow dung on her. Nevertheless, she remained committed on her mission to educate girls and rewarded them with stipend to girls drop out. She set up Balhatya Pratibandhak Griha, an open care center for rape victims who had escaped female infanticides and sati. She started Mahila Seva Mandal in 1852, which worked for raising consciousness about human rights, dignity and other social issues. Thank you. उपस्थित सभी शिक्षक व शिक्षिका तथा मेरे प्रिय विद्यार्थी मित्रों को मेरा सप्रेम नमस्कार। आज मैं अंजलि श्रीपति तिवारी आप सभी के समक्ष सावित्रीबाई फुले इनके बारे में अपने विचारों को स्पष्ट करना चाहती हूँ। सावित्रीबाई फुले का जन्म महाराष्ट्र के सातारा जिले के नायगांव नामक स्थान पर 3 जनवरी सन 1831 को हुआ। उनके पिता का नाम खंडेजी नेवसी और माता का नाम लक्ष्मीबाई था। सन
1840 में मात्र 9 वर्ष की आयु में ही उनका विवाह 12 वर्ष के ज्योतिबा फुले से हुआ। महात्मा ज्योतिबा फुले स्वयं एक महान विचारक, कार्यकर्ता, समाज सुधारक, लेखक, क्रांतिकारी थे। सावित्रीबाई पढ़ी लिखी नहीं थी। शादी के बाद ज्योतिबा ने ही उन्हें पढ़ना लिखना सिखाया। बाद में सावित्रीबाई ने तो दलित समाज की ही नहीं बल्कि देश का प्रथम शिक्षिका होने का गौरव प्राप्त किया। उस समय लड़कियों की दशा अत्यंत दयनीय थी और उन्हें पढ़ने लिखने की अनुमति तक नहीं थी। इस रीति को तोड़ने के लिए ज्योतिबा और सावित्रीबाई ने सन 1848 में लड़कियों के लिए एक विद्यालय की स्थापना की। यह भारत में लड़कियों के लिए खुलने वाला पहला स्त्रीय विद्यालय था। सावित्रीबाई फुले कहा करती थी, अब बिल्कुल भी खाली मत बैठो, आओ शिक्षा प्राप्त करो। सावित्रीबाई फुले स्वयं इस विद्यालय में लड़कियों को पढ़ाने के लिए जाती थी, लेकिन यह सब इतना आसान नहीं था। उन्हें लोगों के कड़े विरोध का सामना करना पड़ा। उन्होंने न केवल लोगों की गालियां सही अपितु लोगों के द्वारा फेंके जाने वाले पत्थरों की मार तक झेली। स्कूल जाते समय धर्म के ठेकेदारों व स्त्री शिक्षा के विरोधी सावित्रीबाई फुले पर कूड़ा करकट, कीचड़ व गोबर फेंक देते थे। इस सब के बावजूद उन्होंने हार नहीं मानी व स्त्री शिक्षा, समाजोद्धार व समाजोत्थान का कार्य जारी रखा। स्त्री शिक्षा के साथ ही विधवाओं की शोषणाओं दशा को देखते हुए उन्होंने विधवा पूर्ण विवाह का भी शुरुआत किया और 1854 में विधवाओं के लिए आश्रम भी बनाया। विधवाओं की स्थिति को सुधारने और सती प्रथा को रोकने व विधवाओं के पूर्ण विवाह के लिए भी उन्होंने बहुत प्रयास किया। सावित्रीबाई के 2 काव्य पुस्तक लिखे, काव्य फुले और 52 कशी सुबोध रत्नाकर। बच्चों को विद्यालय आने के लिए प्रेरित हमेशा करा करती थी सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले का 10 मार्च 1817 को प्लेग के कारण निधन हो गया। सावित्रीबाई फुले प्लेग महामारी में प्लेग के मरीजों की सेवा करती थी। इस दौरान छूत से प्रभावित बच्चे की सेवा करने के कारण इनको भी छूत लग गया था, जिसके कारण इनका निधन हो गया। तो इसी के साथ मैं अपने द्वारा दिए गए जानकारी को समाप्त करती हूँ। उम्मीद है आप सभी को मेरे द्वारा दिए गए इस जानकारी को सुनकर अधिक प्रसन्न हुई होगी। धन्यवाद। मी सावित्रीबाई फुले बोलते. काही लोकांना तर माहिती नसेल मी नक्की कोण आहे, पण ज्या लोकांना माहीत आहे त्यांनी माझ्या विचारांना कधी आचरणात आणलेच नाही. त्यांनी कधी मला नीट समजून घेतलेच नाही. मी अमर व्हावी म्हणून माझे प्रेम करून त्यांनी फक्त मला देवीचे स्थान दिले आणि त्याच गोष्टीबद्दल आज मला काही सांगावेसे वाटते. माझी ओळख खूप साधी होती लग्नाआधी. मी सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात वाढले आणि वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जोडीला झाला आणि त्याच दिवशी मी माझ्या गळ्यात समाजकार्याचं मंगळसूत्र घालून घेतलं. त्या दिवसापासून माझी ओळख सावित्री ज्योतिबा फुले म्हणून ओळखली जाऊ लागली. मला शिक्षणाची आवड नसतानाही माझ्या पतीने मला दिवसरात्र एक करून शिकवले आणि शिक्षणाच्या बेड्यात अडकवले. त्या बेड्यात अडकूनच मला शिक्षणाचे महत्त्व समजले. नक्की शिक्षण काय असते ते मला लग्नानंतरच समजलं. त्यांनी मला पुण्यात मुलींसाठी शाळा उभारण्यासाठी प्रेरित केले, पण मला धड अक्षरांची ओळख नव्हती, धड वाचता येत नव्हते आणि धड लिहिताही येत नव्हते.
त्यांनी मला या गोष्टीसाठी खूप प्रेरित केलं. त्यांनी मला तयार केले मुलींना शिकवण्यासाठी आणि मग नंतर आम्ही मुलींसाठी पुण्यात शाळा उघडली. पण काही समाजातील काही कर्मठ लोकांचा या गोष्टीसाठी विरोध होता. ते मुलींना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी पाठवत तर नव्हतेच, पण मी शिकवण्यासाठी जातानाही माझ्यावर दगडांचा मार करायचे, शिव्याशाप मारायचे, शेणाचा मार करायचे. पण हे सगळं होऊनसुद्धा मी मागे फिरलेलं. मी फक्त एकच ध्यास ठेवला, आपल्याला शिकायचं आहे आणि पुढे जाऊन या सगळ्या पोरींना या कर्मठ लोकांमधून सुटका करून एक स्वतःचं जीवन उभं करायचं. आणि हा ध्यासच पुढे ठेवून आम्ही लोकांनी मुलींना शिकवण्याची मुहूर्तमेढ रोखली. The status of women in today's world is totally different from what it was before. Feminism, equality are the household words which we hear today. This has become possible only because of our famous poet, female reformist, social worker, educationist, Shri Savitribai Phule. Good morning. I am Juhi Jayeshkumar Jakhia from Standard 12A and I would like to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was born on 3rd January 1831 in Naigaon, Maharashtra. She was married at the age of 9 to a 12-year-old Jyotirao Phule. She was taught by Jyotirao Phule at home and was trained to become a teacher. Together, they started 18 schools to teach girls and making the importance for girls' education. And Savitribai Phule became the first female teacher and headmistress in India. She was a voice for gender equality. Savitribai Phule then abolished the discrimination and the unfair treatment of people towards women. She used to carry 2 saris while going to school, as people used to purposely stand on the streets and throw stones and cow dung and pass livid comments on her. But even in this struggle, she did not lose hope and went on her work peacefully. Savitribai Phule in the year 1852 started Mahila Seva Mandal, in which she educated women about their dignity and rights. Jyotirao Phule and Savitribai Phule then opened the first ever infanticide prohibited center, in which was further called as Bal Hatya Pratibandhak Griha, which was used for Brahmin widows and rape victims to deliver their children. Further, she adopted a son, Yashwant Rao, who then became a doctor. She had also protested shaving of widows in the year 1852. Then, in the worldwide pandemic of bubonic plague, where everyone was affected in Maharashtra, Yashwant Rao and Savitribai opened a clinic where Yashwant Rao treated the patients. Savitribai Phule, in the course of time while serving them, died because she got infected with the disease on March 10, 1897. Lastly, I would conclude by saying that even today she is an inspiration for each and every woman in India. Thank you. नमस्ते, मेरा नाम तनिषा जैन है। आज देश की पहली महिला शिक्षक समाज सेविका सावित्रीबाई ज्योतिराव फुले की 1887वीं जयंती है। उनका जन्म 3 जनवरी 1831 को महाराष्ट्र के नायगांव में हुआ था। वह भारत की पहली बालिका विद्यालय की पहली प्रिंसिपल और पहले किसान स्कूल की संस्थापक थी। सावित्रीबाई फुले को भारत में सामाजिक सुधार आंदोलन की एक अहम शख्सियत माना जाता है। उन्होंने अपने पति ज्योतिराव गोविंदराव फुले के साथ मिलकर स्त्री अधिकारियों एवं शिक्षा के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किए हैं। उन्होंने आधुनिक मराठी काव्यों को अग्रदूत माना जाता है। 1852 में उन्होंने बालिकाओं के लिए एक विद्यालय की स्थापना भी की थी। वर्ष 1848 में उन्होंने मात्र 9 विद्यार्थियों को लेकर स्कूल की शुरुआत की थी।
इसी तरह उन्होंने और भी कई कार्य किए हैं जिनकी वजह से उनकी कई सारी मूर्तियाँ आज भी हमें विद्यालय में पाई जाती है। धन्यवाद।